आवाज करू शकतो. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सगळ्यांचं जगणं विस्कळीत झालंय. माणसांनी गाव सोडून सुरक्षित ठिकाणी जायला सुरुवात केली असून आतापर्यंत लाखोंच्या संख्येने लोक शहराकडे येताना दिसत आहेत. प्रश्न असा उरतोय की माणसं स्थलांतरित होतील ते वाचतीलही, पण मुक्या प्राण्यांचं काय? अजून नाही. आपण नाही का घाबरत?
तेव्हा आपला विचार करतात काही माणसं. कशाला रडतीये? कोणीच नाहीये तिथे. तुझा आवाज नाही जाणार. सगळीकडे पाणी पाणी आहे. मला माझ्या औषधी बाला शोधायचंय. औषधी कशी शोधणार आहेस? दिसत नाही? सगळीकडे पाणीच पाणी आहे. इथून निघणं शक्य नाहीये. अगं बोल ना, तू इकडे कशी आलीस? मला माझ्या औषधी बाकडे जायचंय. हे तुला सांगितलेलं कळत नाही का ग? तुझा आवाज नाही जाणार त्यांच्यापर्यंत. अगं बोल ना, कुठून आलीस तू? गाव लई लांब आहे. तिकडं एक डोंगर आहे ना, तिकडं एक टावर आहे. काल रातच्याला खूप पाऊस आला. गेले. पाण्यात एक बी घर उरलं नसत. समजा वाहून गेलं असं. मग तू त्यांना एकटं सोडलंस? नाही सोडलं त्यांना एकटं. मग तू इथे एकटी कशी आलीस? काल रातच्याला लई पाऊस आलता. आमच्या पाड्याजवळच्या नदीला लई पूर आला होता. आमच्या पाड्यातली माणसं अर्ध्या रातीला जे आताला गाव ते घेऊन पाड्याबाहेर जात होती. पुराचं पाणी वाढत जात होतं. म्या माया बाच्या कांद्यावर होते आणि म्या खाली पडले. एका लाकडाचा आधार घेत मी इथवर आले. मला वय औषधी बाकडे जायचंय. औषधी कशाला रडतीये? कोण आहे तिथे? बघ बरं. अरे दिसत तर कोणीच नाहीये. थांब बघतो. ए मूर्खा, तू पळाला म्हणून मीही पळालो. आपण जाऊ. अरे काय झालं? का पळताय तुम्ही? कोण आहे तिकडं? कोण आहे? नको घेऊस त्याला. ए खूप भयानक आहे तो. आपल्याला धोका आहे त्याच्यापासून. हो, पण त्यापेक्षा भयानक तर ही माणसं आहेत. अगं नको घेऊस त्याला. चल आपण जाऊ.
हा जर जखमी नसता ना तर आपण घाबरतोय बावळट. अरे गप बसा. वाघ हा घातक प्राणी जरी असला ना तरी तो सध्या जखमी आहे. और जख्मी शेर की दी हुई मौत बड़ी कसाईनुमा होती है. ऐ धुरंदर, गपच म्हणली ना. अरे तो नाही हल्ला करू शकत. वाचलो. तुला कसं माहिती? अरे मय समद बालपण जंगलातच गेलंय. समदे प्राणी ठाव आहे मला. त्यांचा स्वभाव सवयी समद ठाव आहे मला. म्हणून तर तुम्ही काय बोलता ते उमगतंय ना. ठाव आहे म्हणे. म्हणून आमच्या मागे लागली होतीस ना. अरे तसं नाही. माणसाला धोका जाणवला ना का तो प्रतिकार करतोच. ए याच्या पायाला काय लागलं असेल ग? त्याच्या पायाला कोणत्या तरी हत्यारानं वार केलाय जणू. वार केलाय. टोटल कधीपासूनच वार करतोय आमच्यावर. म्या बघू का तू या पायाला? लांबो जवळ येऊ नकोस. कितीही झाला तरी तो हे माणूसाच. अरे पण म्या काय केलंय? यात माई काय चूक आहे बरं? यात तुझी काहीच चूक नाही. हो आम्हाला माहिती आहे यात तुम्हा माणसाची चुकी आहे. अरे पण काय? आमचा निवारा संपवलात. तू कुठून आलास र? कुठला पत्ता सांगू तुला? ठिकाण उरलेलंच नाहीये. जंगलातून आलोय. मध्यरात्री माणसाने आमच्यावर हल्ला केलाय. तुमच्यावर? का म्हणून? आमच्यावर म्हणजे जंगलावर. रात्री निवाऱ्याला थांबलेल्या शांत झोपलेल्या पक्ष्यांवर आम्ही फक्त जीव वाचवण्यासाठी धावत होतो. आम्ही सुद्धा. गावात लपायला जागा मिळाली पण गावात पाणी घुसलं. वाटेत आधाराला एकही झाड नाही. जीव वाचवत कसा बसा इथवर आलो आणि इथं तू मला वाचवलास. मी तिकडे टॉवरवर होतो. पावसाचा जोर इतका की पाहता सोय नाही. तू या पायाला काय लागलंय र? झाडं तोडणाऱ्या माणसाचा लोंढा माझ्याकडे येताना दिसला. वाटलं आता हे आपल्यालाही मारणार. आम्ही त्यांच्यावरती जाऊन गेलो पण त्यांच्याकडे शस्त्र होती. आमच्यात खटाखट झाली आणि त्यातच हे सगळं झालं. मला वाटलं तू संपलास आणि त्या माणसाने तुझी कातडी विकली असेल. अंधाराचा फायदा घेतात आणि स्वतःला बुद्धिवान म्हणून मिरवतात. मूर्ख लेखाचे. अरे पण सगळीच माणसं काय वाईटच असतात. सगळी माणसं वाईटच असतात. प्रत्येक जण. काय केलंय आम्ही तुम्हा माणसांचं? आम्ही सुद्धा या निसर्गाचा भाग आहोत. हे जंगल अरे म्या बी जंगलातच लहानाची मोठी झाले. माबा लई माया करायचा झाडांवर. म्हणायचा झाडाचं पान जरी जखमी झालं ना का त्रास होतो त्याला. आमच्यासाठी जंगलच आमचा देव आहे. पर एकदा लई माणसं जंगलात शिरली. ठेकेदारानं ठेका घेतला होता. लई झाडं तोडली जाणार होती. पर आम्ही त्यांचा विरोध केला. ते जंगल सोडून जाईस्तवर आम्ही त्यांचा विरोध करत राहिलो. माणूस एवढा दुर्दोंडी कसा असू शकतो? एकीकडे झाड लावतोय असं दाखवायचं आणि दुसरीकडे मध्यरात्री बेसावत असताना जंगल कापायची.
तुला पाहिलं तर त्या आधी मला मारतील. अरे नाही मारणार, मी सांगेन ना त्यांना नका मारू म्हणून. खाली खाली. आता विश्वास नाहीये माणसांवर. ए मुली, हे काय करतेय ग तू? अरे ये का, तुला ठाव नाही वय. थांब. अरे ही ना माणसांना बोलवण्याची युगत आहे. हे जर का कोणी पाहिलं ना तर माझ्या मदतीला येईल बघ कोणीतरी. काय र, मी आता जाईल इथून, पर तुम्ही कुठं जाणार? माझा ठरलेला असा कुठलाच ठिकाण नाहीये. आता फक्त पळत राहायचं. सेव टायगर, सेव टायगर असं म्हणत ही माणसं माझ्या मागे पळत राहतील. आणत घुसतास का? अरे येड्यांनो, असं कोणी मासली पकडते वय? असं जर पकडत बसलात तर काय बी आती गावणार नाही. थांबा जरा, मॅच करते काहीतरी. सरक. ही काय करते रे ती? काहीतरी करते खरं. बावळट. थांब, बघतो. हा, आत्ता जमतया. वा, हे मस्त झालं. अरे अजून नाही. बस कर ना. आता एकदम शांत बसायचं. आवाजानं मासली पळून जातीया. अरे शांत बसणार. अरे गप बस रे. तुम्ही गप रे. आता जर मध्ये आलं तर दोघांना मारीन. गप बसा ना. तुम्ही गप रे. घे, धर धर, खाऊन घे. नकोय मला. अरे खाऊन घे बाबा, आधीच जखमी आहेस. अरे काय झालं? काटा अडकला वाटतं. बस इथं. असं कर. तू परत जंगलातच जाशील, पण आम्हाला पुन्हा फटकावंच लागेल. अरे नाही, आम्ही आता जंगलात नाही जाणार. लवकरच आम्हाला ते सोडून जावं लागणार बघ. म्हणजे मी असं ऐकलंय की येत्या कुंभमेळ्यासाठी तपोवनात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार आहे. हो, आणि मी हे सुद्धा ऐकलंय की त्या जंगलातल्या माणसांना हकलवून देणार आहेत म्हणे. हकलावून नाही,
एक सर खालावून देणार. अरे नाही, आम्हाला घर देणार बोलले, पैको देणार बोलले, आणि हा सरकारी नोकरी बी. एक सर. हे तिकडे काहीतरी दिसतंय, मी पाहून येऊ का? खूप दूर आहे ते. तू मध्ये थकलास तर थांबणार कुठे? ए तू तिकडे गेलास तर माझ्या औषधाला शोधशील का? देस का ग तू मध्येच रेडिओ सारखी बंद पडतीस. त्याला कसं माहित तुझ्या औशिबा कोण आहे ते? मी जाऊन बघतो ना रे. त्या डोंगराच्या निवाऱ्याला बरीच माणसं येतात दरवर्षी. दरवर्षी इतका पाऊस नसतो, शिवाय गावात पाणी घुसत नाही नदीचं. मी जाऊन बघतो ना रे. जा, तू थोडे ऐकणार आहेस. हळू जा रे. सांभाळून जा रे. तुम्हाला माहितीये आमच्या घरामागून आहे ना लई मोठी नदी जाती. त्यात आहे ना खेकडं आणि मासं पकडायला मज्जा येते. शाळा सुटली ना का आम्ही समदा मैत्रिणी नदीवर जमायचो. अरे मासं पकडाया, मासं पकडाया मला माया बाण शिकवलंय. आले बाई तुम्ही? चला मासं पकडाय जाऊ. जंगल छोड़ब नहीं, आए माटी छोड़ब नहीं, लड़ाई छोड़ब नहीं, आओ छोड़ब नहीं, जंगल छोड़ब नहीं, आए माटी छोड़ब नहीं, लड़ाई छोड़ब नहीं. छोट्या छोट्या पिल्लांना तडफडताना बघून म्या एकदा बाला विचारलं तर बा म्हणला खावं लागतंय मास, नाही खाल्लं तर मग उपाशीच राहावं लागल. आणि हा साळट मास्तर बी सांगतो या अन्न साखली असते ती समदे एकमेकांना खाऊन जगत्यात. माणसाला कोण खाता माहितीये? माणसाला कोण खाणार बरं? माणूसच. हाला वाटतं हा. अरे काय झालं रे याला? अरे काय झालं रे? अरे उठणार, अरे बोलणार काहीतरी. अरे बोलत का नाही रे? थांब. वती का रे तिकडं माणसं? तुला दिसलं का त्या डोंगरावर कोणी? अरे बोल ना, तुला माझ्या औशिबा दिसले का कोणी माणसं होती का त्या डोंगरावर? कोणी होतं का रे? अरे बोलणार काहीतरी, कोणी होतं का तिकडं? काहीतरी सांगणार, बोलल्याशिवाय कसं कळणार? होती, आता नाहीत.
तो डोंगर कोसळला, हो त्याचं नव्हतं झालं. आता काहीही शिल्लक नाहीये तिकडे मातीच्या ढिगाऱ्याशिवाय. मावशी! मावशी! अगं मुली शांत हो. काही नसेल झालं तुझ्या औषण बाला. आता रात्रही होत आली आहे. आता कोणीच येणार नाही इकडे. आलंच तर सकाळी येईल आणि तोवर हे पाणीही ओसरेल. अरे यार, मला तर खूप टेन्शन आलंय. कधी ओसरेल हे पाणी? परत नवीन टॉवर शोधा, परत नवीन घरटं बांधा. शा, या नदीने असं नको करायला हवं होतं. अरे यात तिचा काय दोष? तिनं काय मुद्दाम नाही केलं. तिचा स्वभाव आहे जिथं वाट दिसल तिथं जाणं. मग तिला तिचा रस्ता नव्हता का? नदीचं पात्र किती मोठं आहे. मोठं ना, मोठं होतं ना, पर या माणसांनी त्यात घरं बांधायला सुरुवात केली. मोठमोठ्या इमारती बांधल्या, तिच्या पर्वात अडथळे निर्माण केले. अरे जोवर ती शांतपणे वाहती ना तोवर समद ठीक असतं बघ. पर या पावसाच्या पाण्याचा भार तिला नाही सोसला आणि तिला काय हौस नाही असं गावात घुसून माणसांना त्रास द्यायचा. पण या माणसांना बी कळू नाही का माणसानं कशाशी बी खेळावं, पण निसर्गाशी नाही र खेळू. मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण या माणसांना कळतच नाही. हो ना, तुम्हाला माहितीये ही माणसं झाडं लावतात सुद्धा. अरे तुला असं म्हणायचंय का की ही माणसं झाडं तोडतात? बावळट, मला बोलू देशील? हो, तर ही माणसं वृक्षारोपणाच्या नावाखाली एक झाड लावतात आणि त्या एका झाडाभोवती 10 जण उभे राहून सेल्फी देतात. आणि याला म्हणतात प्रगती. प्रगती ही कुणाचंही अस्तित्व संपवून होत नाही. माणूस आज जे काही करतोय ना त्याचा उद्देश फक्त एकच, माणसाचं जगणं सुकर झालं पाहिजे. लोकल्सने प्रवास बोरिंग झाला म्हणून आता मेट्रो धावणार म्हणे. माणसाचा वेळ वाचणार. पण शुद्ध हवा, शुद्ध हवेचं काय? ती कुठून आणणार आहेत ही माणसं? का प्रगती नावाचा जप करत असणार आहेत? प्रगती प्रगती प्रगती. बरोबर आहे. मोठमोठ्या नद्यांचे नाले झाले, पाणी कुठून मिळणार? बरं, एवढं समजा सुरू आहे, मग या शहरातल्या लोकांना बी कळत नाही का? कळतं ना, क्लायमेट चेंज होतंय हे सगळ्यांना कळतं. मग यावर शहरातली मुलं काय करतात? तर एखादं क्लायमेट चेंज या विषयावरती प्रकल्प बनवतात की बस इथे तुमचं काम संपतं. मग कोणीतरी झाडं लावण्याच्या मोहिमा हाती घेतात, पण जगवण्यासाठी कोणी धडपड करत नाही. आज ही लोक निसर्गाचा राज करून पैसे कमवत आहेत ना, पण उद्या याच पैशाने त्यांच्या मुलांसाठी ऑक्सिजन खरेदी करायला लागू नये म्हणजे मिळवलं काहीतरी त्यांनी.
कारण आपल्याच पिल्लाचं मरण कोणतीच आई आपल्या डोळ्यासमोर नाही पाहू शकत. पण आता वेळ निघून गेली आहे. प्रकृतीची जाता लावून माणसांनी त्यांच्या विनाशाचा रस्ता स्वतः तयार करायला सुरुवात केली आहे. आज हा पूर आला, उद्या लोक म्हणतील नैसर्गिक आपत्ती वगैरे. पर असं काय बी नाही. या शहरी माणसांच्या हवरेपणामुळं पृथ्वीचं वातावरण बिघडतंय, तापमान कमी जास्त होतंय. आणि हा, याच शहरी माणसांमुळं आम्हाला आमचं जंगल सोडून शहरात यावं लागतंय. त्यामुळं यापुढे येणारी प्रत्येक आपत्ती ही मानव निर्मितच असेल. मानव निर्मितच असेल, पण विचार कुठे करतात ही माणसं? सगळं कसा निवांत यांत्रिकपणे सुरू आहे. लाईक, कमेंट, शेअर, स्माइलिंग, सेल्फीज. झाड तोडलं की हॅशटॅग सेव्ह ट्रीज. वाघ भेगर झाला की हॅशटॅग सेव्ह टायगर्स. सब छोटे साला. प्रत्यक्षात गॅलरीतल्या कुंडीला पाणी टाकायचं विसरतात. आणि हो, त्यांना जंगलात झाडं चांगली वाटत नाही, पण सोसायटीच्या गार्डन मध्ये मात्र आम्ही एखादं कुत्र्याचं किंवा बाजरीचं पिल्लू पाहायचं की बस, एवढंच काय ते यांचं प्राणी प्रेम. आणि मग लोकांना सांगायचं आम्ही खूप प्रेम करतो प्राण्यांवर. मग जंगलातले मूळ निवासी आम्ही, आम्हाला जीव नाही रे करे. बोलता येत नसलं म्हणून काय झालं? या निसर्गानं आम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार दिलाय ना रे. एक कसं कळत नाही तुला माणसांना? कळत नाही तुला हे तुम्ही इथून निघून जा, नका थांबू इथे. लांब असलेल्या कोणत्या तरी दूरच्या जंगलात जा. जा तुम्ही, जा इथून. कुठे? या राजकारणी लोकांनी शेकडो एकर जमिनी व्यावसायिकांना विकल्या. कुठल्या जंगलात जायचं आम्ही? या ओस पडलेल्या जंगलात. हे माणसाला माणूस ओळखत नाही. कुठल्या जंगल सुरक्षित आहे आमच्यासाठी? अगं बोल ना, कोणत्या जंगलात जायचं आम्ही? सांग ना. ही राजकारणी लोक हजारो झाडं लावणार म्हणे, पण ती वाढून मोठी होईपर्यंत कोणतं जंगल सुरक्षित आहे आमच्यासाठी? सांग ना, कोणतं जंगल सुरक्षित आहे? जातो आम्ही. सांग, कोणतं जंगल सुरक्षित आहे? सांग ना, कोणतं? अरे मी इथं आहे. अरे खाली बघा, खाली. इथं इथं. अरे मला माझ्या औषधाकडे जायचंय रे. अगं नको, खाली बघा, खाली. मी इथं आहे. मला मारते. अरे मी इथून गेली तर तुमच्यासाठी मी मदत आणीन ना. नको, खाली बघा. गप्पा बस. इथं.